माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राजकीय समीकरणं वेगानं बदलली आहेत। घाईघाईत झालेल्या सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर चर्चेत आलेली राष्ट्रवादी आता विलीनीकरणाच्या दाव्यांमध्ये गुंतली। अशातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर काय ठरलं होतं याचा तपशील एबीपी माझाच्या हाती लागला। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्यानंतर ते महायुतीमध्ये सामील होणार होते। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद तर राज्याच्या मंत्रिमंडळात एक शरद पवार गटाचा नेता असा प्रस्ताव होता, असं अजित पवार आणि जयंत पाटलांच्या बैठकीत ठरल्याची माहिती समोर आलेली आहे। जितेंद्र आव्हाडांनी अनेकदा अजित पवारांविरोधात भूमिका मांडली। 1 to 1 बैठकीमध्ये नेमकं काय झालं याचा तपशील आपण पाहतोय। त्यातला हा पहिला मुद्दा। एकत्र आल्यास मुंब्रा कळवा मतदारसंघाबाबतच्या भूमिकेवर चर्चा झाली। अशोक पवारांच्या विरोधात माऊली कटके हे घड्याळावर जिंकले। एकत्र आल्यास काय करायचं यावर देखील चर्चा झाली। अडचणीत असलेल्या घोडगंगा साखर कारखाना सुस्थितीत कसा आणणार यावर देखील या 1 to 1 बैठकीत चर्चा झाली। माजी आमदार प्राजक्त तनपुरेंच्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार आहे। पोटनिवडणुकीत काय रणनीती असावी यावर देखील 1 to 1 बैठकीत चर्चा झाली। दत्ता भरणे हे हर्षवर्धन पाटील यांचे प्रमुख विरोधक। ते आमदार राहणार असतील तर हर्षवर्धन पाटलांचं काय ही देखील चर्चा झाली। अंकिता पाटील यांना जिल्हा परिषद घड्याळ चिन्हावर लढण्यास सांगितलं गेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।